नमस्कार, प्रियंका लाईफ ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अळूवडी बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने अळूवडी तयार करू. अळूवडीचे मिश्रण तयार करण्यासाठी एका ताटात मी 2 वाटी बेसन, 1 वाटी तांदळाची पिठी, त्याचबरोबर तयार केलेलं वाटण, यात मी हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण ह्या सर्वांचं वाटण तयार घेतलेलं आहे. त्यात हळद, तिखट, धने पावडर, चवीनुसार मीठ व एका लिंबाचा रस. आधी हे मिश्रण आपण अगोदर सर्व मिक्स करून घेऊ आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिश्रण सरसरीत भिजवून घ्यायचं आहे. मिश्रण खूप दाट पण नाही भिजवायचं आहे. दाट भिजवलं की घशात आपल्याला ती अडकल्यासारखं होईल आणि खूप पातळ भिजवलं तर ते पानाला चिकटणार नाही. अळूची पानं स्वच्छ धुवून देठ कापून घेतलेली आहे. अळूची पाने शक्यतो काळ्या देठाची घ्यायची, जी कमी खाजरी असतात व वडी चवीला उत्तम होते. पानं थोडे मी लाटून घेतलेले आहे, कारण पानाचे देठ हे कडक असतात. त्याला हलक्या हाताने बेलण्याने लाटून घ्यायचं आहे. त्यामुळे ते थोडं मऊ होतं आणि वडी व्यवस्थित गुंडाळता येते. सगळीच पाने अशीच मऊ करून घेतलेली आहे. आता अळूची पानं त्या साईडने ठेवायचं आणि तयार केलेल्या मिश्रणापैकी थोडे थोडे मिश्रण घेऊन एकसारखे लावायचं. दुसऱ्या पानाला पण असंच मिश्रण लावायचं. अळूची पाने आकाराने मोठी असल्यामुळे मी इथे 3 पानं घेतलेले आहेत. लहान असेल तर तुम्ही 4 पण घेऊ शकता. मी इथे 3 पानाला व्यवस्थित मिश्रण लावून घेतलेले आहे. व्यवस्थित गुंडाळून आपल्याला मध्यम गॅसवर या वड्या 12 ते 15 मिनिट वाफवून घ्यायच्या आहेत. 15 मिनिट झाल्यावर उघडून बघूया. हे पान थोडं काळवटल्यासारखं दिसतात आहे, म्हणजे वडी व्यवस्थित उकडलेली आहे. बाहेर काढून संपूर्ण थंड करून घेऊ. अर्ध्या तासाने थंड झाल्यावर वड्या कापायला घेऊ व वड्या तळण्यासाठी उलट पालट करून संपूर्ण वड्या अशाच तळून घेऊया. संपूर्ण वड्या अशाच थोड्या लालसर होईपर्यंत तळून घेऊ व एका प्लेटात काढून संपूर्ण थंड करून घेऊया. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत चला भेटूया उद्या. बाय बाय.